लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून दादा गटाकडूनही प्रचाराचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। परंतु आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी पेटली आहे। महायुतीत सामील झालेल्या बच्चू कडू आणि दादा गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे। बावनकुळे असं काय म्हणालेत की ज्यावरून राजकीय वाद पेटलाय? पुढील काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात। भाजपच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील छोट्या पक्षांना मोठा इशारा दिला। कार्यकर्त्यांना आवाहन करताना बावनकुळे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांचे नेते पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत, त्यामुळे आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपात घ्या, शहरांसह गावांमधील छोटे पक्ष संपवा, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केल्याचं वृत्त लोकसत्ताने दिलंय। परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वक्तव्याचं खंडन करत विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत। असं असलं तरी बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे महायुतीत सामील असलेल्या बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली आहे। छोट्या पक्षांना सोबत घेऊन त्यांना ठेचून काढण्याची भाजपची वृत्ती आहे। आता आम्हालाही त्याचा थोडा अनुभव येत असल्याचं सांगत बच्चू कडूंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी ही भाजपची एकाधिकारशाही असल्याचं म्हटलंय। अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले ते एकदा पहा। मी महायुतीचा घटक जरी असलो तरी एक गोष्ट मात्र, आम्ही संविधान मानणारी लोक आहोत। राजकीय डावपेचाचा भाग म्हणून पक्ष संपवा हा भाग वेगळा, की आपली रेषा वाढवायची आणि इतर पक्ष हळूहळू कमी करायचे। पण डायरेक्ट स्टेटमेंट देऊन पक्ष संपवा हे देणं म्हणजे हे एकाधिकारशाही किंवा संविधानाचे विरोधी वक्तव्य आहे, असं माझं ठाम मत आहे। चंद्रशेखर बावनकुळे साहेबांसारख्या एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी असं बोलावं याचं कोणीही समर्थन करू शकत नाही। त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे। पण छोटे घटक पक्ष, विरोधी पक्ष असे जर पक्ष संपले तर मग लोकशाहीला काय किंमत राहणार? आणि कडूंचा जो अनुभव आहे, त्यांचा कडूच अनुभव म्हणता येईल की ते महाविकास आघाडीमध्ये राहिले, नंतर मग शिंदे साहेबांसोबत गेले आणि तरीही त्यांना आता दिव्यांगाचं खातं मंत्रालय भेटलं आणि त्यानंतरही भाजपने त्यांना विश्वासात न घेतल्याचं त्यांचं दुखणं जे त्यांनी मांडलं ते त्यांच्या स्तरावर योग्य असेल। पण तुम्ही जे विचारताय बावनकुळेंच्या वक्तव्याचं तुम्ही समर्थन करता का? तर अजिबात करत नाही। चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर महायुतीतील घटक पक्षांचे नेते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। परंतु शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील बावनकुळेंवर जोरदार प्रहार केलाय। राऊत नेमका काय म्हणाले तुम्हीच पहा। बावनकुळे जे बोलतायत छोटे पक्ष संपवा, ही लोकशाही काय त्यांच्या बापजाद्याने आणले का? इथे काही वर्षापूर्वी हेच जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा याच प्रकारचं वक्तव्य केलं होतं। लोकसभा निवडणुकींसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतायत, अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एकदा इंडिया उभारणी करावी लागते। हे लक्षात घ्या। तुम्ही किती म्हणालात की ह्याला संपवू, त्याला संपवू, त्याला संपवू, हे शक्य नाही। या देशात लोकशाही आहे। बावनकुळे काय सांगतात? लहान पक्ष संपवा। तुमचा पक्ष राहतोय का बघा 2024 नंतर। 2024 नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे। त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेलेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल। सत्ताधाऱ्यांसह विरोधी नेते संजय राऊत यांच्यासह शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बावनकुळेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय। बावनकुळेंच्या छोटे पक्ष फोडा या वक्तव्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पहा। ह्याच्याच विरोधात आम्ही लढतोय। ही आम्ही जे घोषणा सातत्याने म्हणतोय की ही दडपशाही आहे, लोकशाही नाही। डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ। त्यांनी जे मनात आहे ते ओपनली तोंडातून बाहेर आलेलं आहे आता। त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ते दडपशाही आहेत। आणि मला असं वाटतं आम्ही तर लढतोच आहे, पण त्यांच्या मित्रपक्षांनी याचा विचार केला पाहिजे की बावनकुळेजींनी जे स्टेटमेंट केलंय हे कुणाच्या उद्देशून होतं। असं मी म्हणत नाहीये। एनडीएचं सरकारमध्ये तुम्ही बघा, जो त्यांच्या जास्त जवळ जातो त्याला ते जास्त त्रास देतात। हा डेटा वाईज तुम्ही बघा, म्हणजे त्यांचे सगळे मित्र पक्षांचा कधीतरी एकदा आढावा घ्या। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने संघटनात्मक पक्ष बांधणी सुरू केली आहे। परंतु आता चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने महायुतीत स्थानिक पातळीवर मोठे राजकीय वाद होण्याची शक्यता आहे। अजित पवार गट आणि बच्चू कडूंनी बावनकुळेंवर टीका केल्याने महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं
हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.